डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। राष्ट्रीय विश्वगामी समाजकार्य संघ यांच्या वतीनं अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव पाचराणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन संघटनेचं बळकटीकरण करण्यासाठी तसेच विविध विषयांवर चर्चा झाली। वडगाव गुप्ता येथील धनदांडग्यांच्या दबावाखाली गोरगरिबांची अतिक्रमणं काढून त्यांना बेघर केले, त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं असून ते रस्त्यावर आलेत। तर शहरातील घरकुल वंचितांसाठी घरकुल मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार असून येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देऊन मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल, असाही निर्णय बैठकीत घेतला गेलाय। अहिल्यानगर शासकीय विश्रामगृहामध्ये जी विश्वगामी राष्ट्रीय पत्रकार परिषदेची जी बैठक झालेली आहे, त्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे विषय इथे ठरलेले आहेत। येणाऱ्या 2 तारखेला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय निकम सर यांचा केक कापून इथं वाढदिवस होणार आहे। आणि त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच सन्माननीय अध्यक्षांनी जे सांगितलेलं आहे की जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणासंदर्भात ही विश्वगामी पत्रकार परिषद आक्रमक होणार आहे, कारण ते अतिक्रमण अतिशय गोरगरीब लोकांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। आणि याच्या पलीकडे जो दुसरा मुद्दा आहे तो वाघमारे सर यांनी घेतलेला आहे। तो मुद्दा असा आहे की जी जागा आहे तुम्ही जर समजा होमगार्डसाठी देऊ शकता किंवा दुसऱ्या कामासाठी देऊ शकता कार्यालयासाठी, तर तीच जागा बेघर लोकांना का देऊ शकत नाहीत, हे महत्त्वाचे प्रश्न ह्या विश्वगामी पत्रकार परिषदेमध्ये आत्ताच आम्ही पाहिलेले आहेत। आणि त्याच प्रश्नावर आम्ही जोर देऊन येणाऱ्या काळामध्ये माननीय कलेक्टर साहेब यांची भेट घेऊन त्या प्रश्नावर आम्ही जोर देणार आहोत। आणि सर्वसामान्य गोरगरिबाला या विश्वगामी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या मीटिंग जी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी घेण्यात आलेली आहे, त्याचं तात्पर्य असं की 2/3/2025 रोजी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोषजी निकम साहेब यांचा वाढदिवस शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात येणार आहे। येत असून अहमदनगर जिल्हा या राष्ट्रीय विश्वगामी पदाधिकारी नियुक्ती पत्र देऊन सर्वांना सन्मानित करून या ठिकाणी आपण पदाधिकारी जास्तीत जास्त निवड करण्यात येणार आहे। याकरिता समाज बांधवांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे। सगळे बांधव आले याबद्दल मी सर्वांचे अगोदर आभार मानतो। परिस्थिती अशी धकाधकीचं जीवन असल्यामुळं आमचे असं म्हणणं आहे की हे भोसलेचं जे अतिक्रमण जाणून बुजून हेतुपुरस्पर दंडादांडग्यांनी काढलं, त्या संदर्भात आम्ही मंगळवारी कलेक्टर कचेरीवर मोर्चा घेऊन जाणार आहेत। तसंच बाळू वाघमारेंनी जी घरकुलवाल्यांना जी जागा मागितली होती, परिस्थिती अशी आहे की दिशाभूल काय सरकार करतं एवढं फक्त 1 मिनिटात मी सांगतो। जागा मागितली होती त्यांनी, होमगार्डासाठी जागा शासनाची जागा दिली अशी त्यांनी कबूल केली, आणि शासनाच्या जागेवरती हे लोक आदिवासी लोक राहतात, त्यांना ते शासनाची जागा असताना यांनी तिथून त्यांना काढलं। म्हणजे सरकार बी कोणत्या धोरणाने चाललेलं आहे हे आम्हाला काय कळत नाही। यासाठी मंगळवारी आम्ही कलेक्टर कचेरीवर सर्वांच्या वतीने मोर्चा काढत आहोत। या बैठकीला नामदेवराव चांदणे, संजय वाल्हेकर, जेम्स ससाने, संजय शिंदे, विजय पाथरे, सुनील सकट, शंकर कनगरे, अशोक भोसले, पिनू भोसले, विशाल साठे, रशीद शेख, सुमित साठे, बाळासाहेब शिरसाट,
बाळू वाघमारे, प्रमोद वाघमारे, मीराबाई सरोदे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.